लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. नाशिक रोड येथे लिफ्ट कोसळली, 4 जण गंभीर जखमी, देखभालीच्या दुर्लक्षाचा आरोप. राहुल नगरमधील पारा अव्हेन्यू सोसायटीत भीषण अपघात, बिल्डर व लिफ्ट कंपनी विरोधात गुन्हा दाखल. सविस्तर बातमी. नाशिक रोडच्या जेल रोड परिसरातील राहुल नगर येथील पारा अव्हेन्यू सोसायटीमध्ये रविवारी एक भीषण लिफ्ट अपघात घडला. तळमजल्यावरून 4थ्या मजल्यावर जात असताना लिफ्टची वायर रोप 3ऱ्या मजल्याजवळ अचानक तुटल्याने लिफ्ट थेट तळमजल्यावर कोसळली. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये गौरी अभिजित मकवान वय 24 वर्ष, हर्षित अभिजित मकवान वय 4 वर्ष, वैभवी मंगेश मकवान वय 10 वर्ष आणि मनस्वी मंगेश मकवान वय 4 वर्ष यांचा समावेश आहे. सर्वांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे गौरी या 3 महिन्यांच्या बाळंतिणी असून त्यांच्या मुलीच्या बारशाच्या कार्यक्रमादरम्यान ही दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सोसायटीतील रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार मागील 2 महिन्यांपासून लिफ्टमध्ये वारंवार बिघाड होत होता. याबाबत बिल्डर किसन चंद्रकांत पोखर तसेच संबंधित लिफ्ट कंपनीकडे अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. योग्य देखभाल व दुरुस्ती न केल्यामुळेच हा अपघात घडल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. दरम्यान या प्रकरणी संतप्त रहिवाशांनी नाशिक रोड पोलीस चौकी येथे बिल्डर व लिफ्ट कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला असून अपघाताचे नेमके कारण शोधले जात आहे. करा सुरुवात आता. पहिल्यापासून माझे नाव उज्ज्वला रवींद्र मकवान. मी पीडित महिलेची सासू आहे. माझी 3 महिन्याची ओली बाळंतीण आज मरणाच्या दारात आहे. केवळ बिल्डरच्या निष्काळजीपणामुळे हा सगळा घोळ झालेला आहे. त्याने अजिबात लिफ्ट चांगली दिली नाही. तर सतत त्या लिफ्टचे प्रॉब्लेम यायचे, सतत मध्येच बंद पडायची. लहान पोरं येतात जातात सेपरेट, त्यांचा किती वेळेस जीव धोक्यात आलेला आहे या लिफ्टमध्ये. आणि काल शेवटची घटना म्हणजे 3ऱ्या मजल्यावरून माझी वल्ली बाळंतीण 3 महिन्याची 3 लेकरं घेऊन दान दिवशी ती लिफ्ट खाली आली. आज जर तुझ्या जीवाला काही बरं वाईट झालं असतं मी काय केलं असतं? लिफ्टची वेळोवेळी सर्व्हिसिंग होत होती का? सर्व्हिसिंग अजिबात नाही. त्याला फोन केला का कोणतरी ते दाढीवाले शेंबडे यायचे 2 आणि काहीतरी कुटकुट करून निघून जायचे. झाली लिफ्ट चालू. लिफ्ट वेळोवेळी बंद पडत होती तुमची? तुम्ही वेळोवेळी बिल्डरला कंप्लेंट केली होती का या संदर्भात? आणि एवढं होऊन पण बिल्डर नाही आलाय किंवा कोणी अधिकारी पण नाही आलाय. माझी फोन इथं मरणाच्या दारात आहे पण त्या बिल्डरने अजून फोन करून विचारलं नाही. वायर रोप नाहीये त्या याला. आणि 4 वर्ष पण बघा तुम्ही कसं क्रॅक गेले. 4 वर्षाचा मुलगा आहे, त्याचे पण 4 क्रॅक गेले पायाला. त्याला उठता येत नाही किंवा बसता येत नाही. डॉक्टर सांगितलंय आता सूज उतरल्याशिवाय पुढचं ऑपरेशन होणार नाही. डॉक्टर सांगताय. अजून एक 4 वर्षाची पुतणी माझी आणि 2 पुतण्या माझ्या. एकीचं मनगेला त्रास झालाय, एकीचं छातीत दुखतंय म्हणून ती पोर 5 वर्षाची. तिला सांगता सुद्धा येत नाही आई काय दुखतंय म्हणून. ती नुसती रडतीये. काय करायचं सांगा अशा परिस्थितीत आम्ही. तुम्ही पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे? हो, नाशिकला लगेच रात्रीच आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. त्यांनी जबाब नोंदवून घेतलाय. रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद आभाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.